ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी क्रिकेट विश्वातून। चॅम्पियन चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे। रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे, तर शुभमन गिल याला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। यामध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजाचा या संघामध्ये समावेश आहे। भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापतीमुळे बाहेर असलेला मोहम्मद शमी फिट झालेला असून त्याची चॅम्पियन चषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे। जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज या संघामध्ये असणार आहेत, तर के.एल. राहुल हा विकेट कीपर म्हणून पहिली पसंती होता, त्यानुसार के.एल.ची निवड करण्यात आलेली आहे। तर ऋषभ पंतने पर्यायी विकेट कीपर म्हणून संजू सॅमसन याच्यावरती मात करत संघामध्ये स्थान मिळवलेलं आहे, त्यामुळे यंदा सुद्धा संजू सॅमसनला डच्चू मिळालेला आहे। तसंच संघात श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल याचा समावेश करण्यात आलेला आहे। हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव यांना सुद्धा संघामध्ये स्थान मिळालेलं आहे। चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत। टीम इंडियाचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। टीम इंडियासह या ग्रुपमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे, त्यामुळे टीम इंडियाचे साखळी फेरीतील सर्व जे सामने आहेत ते सुरक्षेच्या कारणास्तव दुबईमध्ये खेळले जाणार आहेत। सध्याचे तिथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत, त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल। धनंजय मुंडेंवरती सगळे लोक आरोप करत होते, त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं दिसत नाही। या सगळ्यांचा नेमका अर्थ काय लावायचा? नाही, तर त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचा आहे। वाटणं कुणाला काय वाटायचं हे सत्तेत बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं असतं। तर महायुती सरकारची पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीड आणि पुणे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। तर साताऱ्याला मंत्रिपदानंतर पालकमंत्रीपदातही झुकतं माप देण्यात आलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील 4ही मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। महायुतीचे पालकमंत्री आता जाहीर झालेले चंद्रशेखर बावनकुळे अमरावती, नागपूर, पंकजा मुंडे जालना, गिरीश महाजन नाशिक, चंद्रकांत पाटील सांगलीचे पालकमंत्री आहेत। एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहर, तसंच रत्नागिरीचे उदय सामंत, तर चंद्रशेखर बावनकुळे नागपूर, आशिष शेलार मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत। इकडे छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाट यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे, तर गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री आहेत। संजय राठोड यवतमाळचे, तर उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत। तर इकडे वाल्मिक कराडच्या नावावरती पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापुरात काही प्रॉपर्टी असल्याचं समोर आलेलं आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वातावरण तापलेलं आहे। खंडणी प्रकरणात अटक झालेला आरोपी वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला आहे। त्यानंतर कराड भोवतीचा फास आता आणखीन आवळलेला अशी चर्चा आहे। एकीकडे खुनाचं प्रकरण चर्चेत असताना दुसरीकडे कराडने गेल्या काही वर्षात कोट्यावधींची माया जमवल्याचं समोर आलेलं आहे। पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापूरमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या दोनही पत्नींच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे। वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भात अनेक नवे खुलासे होत आहेत। मोठ्या प्रमाणात त्याच्या मालमत्ता आता समोर येत आहेत। दरम्यान ज्या पद्धतीने वाल्मिक कराडची संपत्ती समोर येते हे एकट्या कराडचं काम नाही, त्यामागे धनंजय मुंडेंचा हात आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्तीचा आकडा पाहता ईडीने या संदर्भातली चौकशी करावी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। कराडच्या संपत्तीवरून जरांगेंनी देखील चौकशीची मागणी केली आहे। म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं? ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात, सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तर तसंच गामजा, तो हातात दोरे, तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रीटमेंट भेटते। फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो। हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना।
इकडे बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं लोक हैराण झालेले असताना जिल्ह्यापासून 600 किलोमीटर दूर असलेल्या कोल्हापुरात टक्कलवरती औषध सापडल्याचा दावा करण्यात आलेला आहे। या औषधाचा 80% लोकांना 100% गुण आल्याचं सांगण्यात येत असून औषध घेण्यासाठी लोकांच्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत। वैद्य सलमान टक्कलावरती मोफत उपचार करतोय, त्यामुळे त्याच्याकडे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या ही सुद्धा हजारोंच्या घरात आहे। मध्ये कोणी यायचं नाही दादा, आणि ते सांग ना दर